नमस्कार. यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलवरील सर्व प्रेक्षक व श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करते. आपल्या मागणीनुसार आपण काही इयत्ता 8वीचे व्हिडिओ करत आहोत. यूट्यूबवर जाऊन आहेर मॅडम सर्च करून हे व्हिडिओ तुम्हाला शोधता येतील. यूट्यूबवर गेल्यानंतर गुलाबी रंगाच्या लोगोवर जाऊन प्लेलिस्टमध्ये गेल्यास इयत्ता 8वीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. व्हिडिओ पाहिल्यानंतर अधिकचा सराव करण्यासाठी इयत्ता 8वी शिष्यवृत्तीसाठी व NMMS शिष्यवृत्तीसाठीची पुस्तके उपलब्ध आहेत. इयत्ता 8वी साठी म्हणजे इयत्ता 8वी शिष्यवृत्तीसाठी ही 5 पुस्तके उपलब्ध आहेत आणि फक्त NMMS परीक्षा द्यायची असेल तर ही 3 पुस्तके उपलब्ध आहेत. शिष्यवृत्ती आणि NMMS साठी ही 6 पुस्तके घेतल्यास प्रश्नपत्रिका संचासहित तुमचा उत्कृष्ट अभ्यास आणि सराव होणार आहे. तरी पुस्तके मागवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी स्वरांजली आहे. संख्यांचे वेगवेगळे प्रकार याचा आईचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. तर आज मी तुम्हाला परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा यावर काही उदाहरणं सोडून दाखवणार आहे. त्यापूर्वी आपण थोडीशी रिव्हिजन करूया. तर हे चक्र आपण काढलेलं आहे. तर आतमध्ये तुम्हाला दिसत असेल सर्वात आतमध्ये n म्हणजे नॅचरल नंबर्स, म्हणजे मराठीत त्यांना नैसर्गिक संख्या असं म्हणतात, ज्या 1 पासून सुरू होतात. त्यानंतर पुढच्या गोलात असं लिहिलंय होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या ज्या 0 पासून सुरू होतात, म्हणजे नॅचरल नंबर 1 पासून आणि होल नंबर 0 पासून. त्यापुढे दिलेलं आहे इंटेजर्स म्हणजे पूर्णांक संख्या. इंटेजर्स मध्ये नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह नंबर्स असतात, म्हणजे -4 आणि +4. तर याचा 0 सुद्धा येतो, म्हणजे आधी नॅचरल नंबर, मग होल नंबर, मग इंटेजर्स. आता यापुढे तुम्ही बघितलं असेल तर रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या आहेत. परिमेय संख्या. आता परिमेय संख्यांमध्ये नॅचरल नंबर्स, होल नंबर्स आणि इंटेजर्स हे तिन्ही येतात. आता आपण जर परिमेय संख्यांचं उदाहरण पाहायला गेलो तर 4/5 ही एक परिमेय संख्या आहे. पण परिमेय संख्यांमध्ये छेद हा 0 कधीच नसतो. जर तुम्हाला परीक्षेत असं आलं की 4/0 तर ती परिमेय संख्या नसेल. आता त्यापुढे आहे इरॅशनल नंबर, जे रिअल नंबर मध्ये लिहिलंय आपण, म्हणजे रिअल नंबर मध्ये ह्या सगळ्या संख्या येतात. तर इरॅशनल नंबर्स मध्ये पाय, इथे पाय लिहिलाय. आता पाय म्हणजे 22/7. आता तुम्ही म्हणाल की 22/7 हा तर एक फ्रॅक्शन आहे. मग 22/7 जरी फ्रॅक्शन असला तरी 7 ने जर 22 ला भागलं तर ती अखंडित संख्या होते, म्हणजे 3.14 म्हणजे, आणि पुढे वाढवता येऊ शकतं, म्हणून ती इरॅशनल मध्ये येते. आता इथे तुम्ही बघितलं असेल √2 √3 म्हणजे म्हणजे तुम्ही जर एखाद्या संख्येचा स्क्वेअर रूट काढला तर तो जर होल नंबर किंवा नॅचरल नंबर येत नसेल तर ती इरॅशनल मध्ये येते. आणि ही जर तुम्ही संख्या पाहिली 1.483 आणि हे, तर ही अखंडित संख्या आहे, त्याच्यामुळे ती इरॅशनल मध्ये येते. आता हे जे चक्र आपण लिहिलेलं आहे ते तुम्ही तुमच्या वहीत लिहून घ्या, म्हणजे सगळे रिव्हिजन तुम्हाला करता येईल. आता परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा यावर मी थोडीशी उदाहरणं घेणार आहे, म्हणजे असेंडिंग ऑर्डर, डिसेंडिंग ऑर्डर किंवा त्याच्यातला लहान मोठेपणा यावर मी उदाहरणं घेणार आहे. तर आता ही मी सगळी उदाहरणं लिहिली आहेत जी परिमेय संख्यांच्या तुलनेवर आहेत. तर आपण पहिलं उदाहरण पाहूया. पहिल्या उदाहरणामध्ये असं आहे की 7/5 आणि -1/2. आता तुम्ही जर पाहिलं तर ही जी संख्या आहे ही संख्या नेगेटिव्ह आहे. नेगेटिव्ह म्हणजेच ऋण संख्या आहे. आणि असा रूल आहे की ऋण संख्या ही धन संख्यापेक्षा किंवा नेगेटिव्ह नंबर हा पॉझिटिव्ह नंबर पेक्षा नेहमी लहान असतो. त्याच्यामुळे या उदाहरणामध्ये 7/5 ही संख्या मोठी आहे. आता पुढचं उदाहरण पाहूया. 2/3 आणि -6/-7.
आता तुम्ही जर ही संख्या पाहिली तर न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर ह्या दोन्ही संख्या नेगेटिव्ह आहेत, त्याच्यामुळे आपण ही संख्या पॉझिटिव्ह घ्यायची, म्हणजे 2/3 आणि 6/7. तर आता जेव्हा दोन्ही संख्या धन आहेत, मग या जागेवर आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायची, म्हणजे या दोन संख्यांचा गुणाकार. 7 दुने 14 आणि 6 18. आता आपण जर पाहिलं तर 14 आणि 18 या दोन संख्यांपैकी 18 ही संख्या मोठी आहे, त्याच्यामुळे या दोन संख्यांमध्ये -6/7 ही संख्या मोठी आहे. आता पुढचं उदाहरण पाहूया. या उदाहरणामध्ये आपल्याला चढता क्रम लावायचा आहे. आता ह्या 4 संख्या आहेत. आता आपण दरवेळेस तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकत नाही, त्याच्यामुळे ही एक टेक्निक आहे की न्यूमरेटरला 0 लावायचा प्रत्येक ठिकाणी आणि भागायचं. आता 6 18 उरले 2. ह्या सगळ्यांची बाकी आपल्याला खाली गोलात लिहून ठेवायचे. 6 18 आणि उरले 2. इथे उरला 0 आणि 7 1 7 उरले 3 आणि 7 चौक 28 आणि उरले 2. आता आपल्याला चढता क्रम लावायचा, त्याच्यामुळे लहान संख्या आधी, म्हणजे आता ह्या संख्या बघितल्या तर 1 सर्वात छोटी आहे, त्याच्यामुळे 1/7 ही संख्या आधी येणार. त्याच्यानंतर ही कट करून टाकायची. त्याच्यानंतर थोडीशी मोठी कोणती आहे तर 6 आहे, म्हणजे 2/3 ही संख्या नंतर येणार, कट केलं. त्याच्यानंतर 7 म्हणजे 3/4 ही संख्या मोठी आहे. आणि सर्वात शेवटी 8 म्हणजे 4/5 हा आपला झाला चढता क्रम. तर प्रत्येक ठिकाणी जर तुम्हाला नेगेटिव्ह नंबर सुद्धा आले तर तुम्ही ह्या टेक्निकने 0 लावून तुम्ही आन्सर काढू शकता. तर आता हे अजून एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण आहे. आपण मागच्या उदाहरणात असं पाहिलं की सगळे पॉझिटिव्ह होते. आता या उदाहरणात पॉझिटिव्ह सुद्धा आहेत आणि नेगेटिव्ह सुद्धा आहेत. तर याच्यात डिसेंडिंग ऑर्डर लावायचा आपल्याला, म्हणजे उतरता क्रम. आता इथे काय करायचं, तीच टेक्निक वापरायची, 0 लावायचं सगळीकडे. आता भागो, -6 उरला 0. आता आपल्याला उतरता क्रम लावायचा, म्हणजे सर्वात मोठी संख्या घ्यायची. आपल्याला इथे दिसतंय की 8 ही धन आहे, त्याच्यामुळे सर्वात मोठी संख्या 4/5 कट करून टाकायची. आता नेगेटिव्ह आहेत सगळ्या नंबर्स, म्हणजे नेगेटिव्ह मध्ये जेव्हा जी संख्या सर्वात छोटी असते ती सर्वात मोठी असते, म्हणजे आपल्याला आता उतरता क्रम म्हणजे मोठी पाहिजे. आता सर्वात छोटं तर -1 दिसतोय आपल्याला, म्हणजे हे घ्यायचं 1/-7 ही दुसरी संख्या कट करून टाकायची. त्याच्यानंतर -2 म्हणजे पुढची संख्या -2/9 आणि पुढचं येणार -6 म्हणजे -3/5. हे झालं आपलं उत्तर. आता समजा जर हे सगळे जे क्वेश्चन आपले आलेत ते जर सेम असते तर आपण रिमाइंडर वरून उत्तर काढलं असतं. जो रिमाइंडर मोठा तो सर्वात मोठा. तर आपण जेव्हा अशी उदाहरणं सोडवतो तेव्हा क्वेश्चन आणि रिमाइंडर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला बघायच्या असतात. जर कोणतीही गोष्ट राहिली तर उदाहरण चुकू शकतो.